नमस्कार मंडळी. माझ्या अळशीच्या चटणीचा व्हिडिओ ना खूप फेमस किंवा व्हायरल झाला होता. त्यामध्ये मला बऱ्याच जणींनी कमेंट केली होती की ताई तुम्ही ही कढई कुठून घेतली. तर ती जी कढई आहे ना ती ही कढई आहे आणि ही कढई ना खूप हेवी आहे आणि ही बिडाची कढई आहे. ही कढई मी कुठून घेतली तर ही कढई मी लालबाग मार्केटमधून घेतली होती. तर चला मी दाखवते तुम्हाला ती कढई मी कुठून घेतली होती. आणि ही कढई मला ना 700 रुपयाला मिळाली होती. म्हणजे ही वळसवलेली नव्हती म्हणून 700 रुपयाला होती. आता सध्या मार्केटमध्ये वळसवलेल्या कढईसुद्धा येतात की त्या फक्त येऊन घरी असं क्लीन करायचं आणि लगेच होतं. पण ही मी 3-4 दिवस कांदा ह्यामध्ये खूप करपवला होता आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. तर आता सध्या ही कढई मी कुठून घेतली ते तुम्हाला दाखवते. चला माझ्या लालबागचा राजा इथे बसतो. इथून सरळ पुढे यायचं. त्यानंतर हे आहे अंकुश स्टोअर. अंकुश स्टोअरच्या समोरच हे खाऊचे पान घेऊन काका बसतात. त्यांच्या पाठीमागे हे एक हिम्मतमल रायचंद असं भांडीचं दुकान आहे. त्या गल्लीतून सरळ आतमध्ये जायचं. 7वं का 8वं दुकान आहे. कढई मी ह्या शॉपमधून घेतली होती. तर तुम्हाला कधी यायला जमलं तर नक्की लालबागला आले आणि खरेदी केली नाही असं होणारच नाही. मग मी सुद्धा घरासाठी छोटीशी खरेदी केली. किती चालू असतं? सकाळी 9 ते रात्री 9. सकाळी 9 ते रात्री 250 रुपये. बिडा हे आहे 250 रुपये. याच्यामध्ये पॉलिश होलो बीड आहे तर 350 रुपये. अच्छा, पॉलिशवालं बिडं 350 रुपये आणि हे आपल्याला वळसवायचं असेल तर ते आहे 250 रुपये. आणि ही छोटी कढई कशी? कडे 150 पासून सुरुवात आहे. अच्छा, छोटीशी कढई 150 पासून सुरुवात आहे. मोठ्या कडे घ्या तर 350 पर्यंत जातात. ओके. घरासाठी लागणारी भांडी, त्याचप्रमाणे देवासाठी लागणारे चौरंग, पाटपासून सगळं इथे अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही थोडी बार्गेनिंग केली तर प्राईस कमीसुद्धा होऊ शकते. अनंतगृह वस्तू भंडार या शॉपचं नाव आहे. ह्याचं कार्ड मी व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देते. तर तुम्हाला इथे कधी यायला जमलं तर नक्की या. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओचा. तोपर्यंत बाय बाय. अच्छा, सकाळी 9 ते रात्री 9.